नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत. आज आहे सॅटर्डे आणि या दिवशी मी एका केनियन कॅब ड्रायव्हर बरोबर अमेरिकेच्या सफरीवरती निघालेलो आहे. आज आकाश निळसर आहे, रस्ता स्वच्छ आहे आणि मनात मोकळेपणाची जाणीव करून देत आहे. हायवेवरून प्रवास करताना निसर्गाचा हा आनंद घेताना तो शब्दात कसा साठवता येईल याचा प्रयत्न मी करतोय. तर निळ्या नभात विहरताना वाऱ्याच्या स्पर्शानं हलकं होताना रस्त्याचा प्रवास एक नवा गंध देतो. मनाच्या कोंदणात नव्या स्वप्नांना वाट मोकळी करतो. कधी कधी निसर्ग आपल्याला सांगतो की गर्दीत अडकू नकोस, थांब थोडंसं, मोकळा श्वास घे आणि खुल्या आकाशाकडं मोकळं जग उघड्या डोळ्यानं बघ. आयुष्यातील प्रत्येक प्रवास तुम्हाला काही ना काही शिकवत असतो. स्वच्छ आकाशासारखी शांतता आणि रस्त्यासारखी दिशा तो आपल्याला दाखवून देत असतो. कधी कधी थांबून स्वच्छ आकाशाकडे बघावं आणि स्वतःला विचारावं वाटतं, कुठे चालतोस? हा प्रवास आनंदाचा आहे का? मन मोकळं ठेवा, विचार स्वच्छ ठेवा आणि नव्या दिशेने पुढे चालत राहा. तुमच्या आयुष्यातील कोणता प्रवास तुम्हाला प्रेरणा देणारा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. रस्ते बदलत राहतात, आकाश कधीही थांबत नाही. जीवनही असंच आहे. नव्या दिशेनं, नव्या उमेगेनं पुढे चालत राहायचं असतं, पुढं जात राहायचं असतं. जेव्हा जेव्हा मोकळ्या आकाशाखाली आपल्याला अशी उभी राहण्याची संधी मिळते तेव्हा आपल्याला कळतं की मर्यादा आपणच आपल्याला घालतो. संधी ह्या आकाशा एवढ्या मोठ्या असतात. तर स्वतःवरती विश्वास ठेवा, आपले विचार स्वच्छ ठेवा आणि नव्या स्वप्नांची वाट सतत बघत राहा. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणता प्रवास प्रेरणादायी वाटला हे मला नक्की सांगा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका इन्फॉर्मेशन